दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। पाहूयात आपण। पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडनं ही कार्यक्रम होता, शिंदे गटाकडनं ही कार्यक्रम होता। मग त्यावेळेस उल्लेख कुठे, फोटो कुठे? आमचं म्हणणं आहे काय पर्यटन मंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री। हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल, पण अशा पद्धतीने झेंडा दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असत्या तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे आणि दादा कोणीही आलं, नाव गाव जात धर्मपात काही विचारत, पक्षही विचारत नाही, ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात। इथे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यामुळे असे स्टंटबाजीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहेत। यात्रा जुन्नरला आहे। जुन्नरचे आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत माझ्या माहितीप्रमाणे। बेनके काळे झेंडे भाजपने दाखवले, त्याच्यात नागपुरात कशा करता बोलू? त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलायला। आता एक काळे झेंडे का दाखवले हे आधी सांगा, काही कारण असेल ना। स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून ठीक आहे, हा स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांना बोलू द्या। काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील। अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत ते स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखेत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात। माझी सगळ्याच पक्षांना म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष, BJP असेल, शिंदे शिवसेना असेल, अजितदादा पवार गट असेल, हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं, त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं, असंच मी सगळ्यांना। एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं काढायची काहीच आवश्यकता नाही, हा पक्षाचा कार्यक्रम आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात, आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत। त्यामुळे अशा पैचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे, असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे। महायुतीमध्ये जर तिन्ही घटक पक्ष एक आहेत तसं आपण सर्व समजत असाल तर मग अशा प्रकारे उपमुख्यमंत्री जे जनसन्मान यात्रा काढतायत, ज्या जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम हा काही शासकीय कार्यक्रम नाही आणि तिथल्या भाजपच्या एक ज्येष्ठ पदाधिकारी, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव आशाताई बुचके, यांनी काळे झेंडे दाखवून एक प्रकारे त्या ठिकाणी निदर्शनं केली। हे महायुतीमध्ये अशोभनीय आहे, महायुतीला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे। याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मी केलेली आहे। जर महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र नांदावे असं सर्वांना वाटत असेल तर अशा प्रकारची निदर्शनं याचं राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन करू शकत नाही। हे काय करतात, हे तर ज्याच्यावर युती घेईल त्यालाच गिळतात ना, त्यालाच घ्यायला। भारतीय जनता पार्टीचा इतिहास त्याच्यापेक्षा मोठा आहे। ज्या पक्षाबरोबर अलायन्स केली त्यांनाच संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी करत असते। त्यात अजितदादा काय नवीन करतात? भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं वागते तसंच त्याच पावलावर पाऊल अजितदादा टाकतात।